नमस्कार मैत्रिणींनो, नुकताच मदर्स डे सेलिब्रेट झाला आणि मुलांनी केलेल्या क्यूट कौतुकामुळे आपल्याला थोडं मोटिवेशन आणि एनर्जी नक्कीच मिळाली असेल. आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांना त्यासाठी रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल तर माझा आजचा हा व्हिडिओ तुमच्या आणि तुमच्या मुलांसाठी खूप युजफुल आहे. मस्त समर वॅकेशन चालू आहे. घरात एसीची गारगार हवा घेऊन पण बोर झालं आहे आणि कुठेतरी मस्त थंड हवेच्या ठिकाणी जावंसं वाटतंय, हो ना? पण लहान मुलांना घेऊन इतक्या उन्हात ट्रॅव्हल आणि स्टे नको बाबा, विचार करूनच घाम फुटला. बट टेन्शन नॉट. आज मी तुम्हाला मुंबईमधील एक मस्त प्लेसबद्दल माहिती देत आहे. जर तुम्ही काही या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या या समर वॅकेशनची एक मस्त मेमरी क्रिएट होणार आहे. चला तर मग आज जाऊया RCT मॉल घाटकोपरमधील स्नो किंगडममध्ये, जिथे तुम्हाला तुमच्या मुलांसोबत एक भन्नाट एक्सपिरियन्स मिळणार आहे. पण त्याआधी माझ्या स्वानुभवावरून मी या टिप्स शेअर करत आहे, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. ॲक्च्युली मला आता असं वाटतं की काश मुझे पहिले पता होता. पण माझ्या या एक्सपिरियन्स आणि लेसनवरून मी तुम्हाला काही टिप्स देत आहे, ज्यामुळे तुमचा स्नो किंगडमचा एक्सपिरियन्स अजून छान होईल. सो लेट्स गेट स्टार्टेड. पॉईंट नंबर 1, वेळेचं नियोजन. पहिली महत्त्वाची टिप म्हणजे बफर टाईम. जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं असेल तर पोहोचायच्या वेळेच्या किमान 1 तास आधी तिथे पोहोचा. आम्ही 35 मिनिटं फक्त मॉलच्या बाहेर ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. लवकरात लवकर पोहोचला तर मॉलमध्ये फिरता येईल किंवा इतर ॲक्टिव्हिटी करता येईल, पण उशीर झाला तर स्लॉट मिस होऊ शकतो. पॉईंट नंबर 2, कपड्यांची काळजी. तिथे जॅकेट, बूट, हातमोजे आणि जॅकेटला अटॅच कानटोपी असे कपडे आणि ॲक्सेसरीज मिळतात. -8 डिग्री सेल्सिअसमध्ये मुलांचे कान उघडे राहिले तर त्यांना फार त्रास होतो. त्यामुळे घरूनच फुल स्लीव्ज, फुल पॅन्ट आणि मुलांसाठी एक्स्ट्रा कपड्यांचा जोड सोबत ठेवा. तिथे जॅकेट घेताना त्याची फिटिंग, टोपीची नाडी तपासून घ्या, जेणेकरून थंडी आत जाणार नाही. पॉईंट नंबर 3, सेल्फी स्टिक. आठवणी जपा. तिथे गेल्यावर खूप फोटो काढावेसे वाटतात, पण हातमोज्यांमुळे स्क्रीन टच होत नाही आणि हात ओले असल्यामुळे फोन हातातून निसटून बर्फात पडण्याची भीती असते. त्यामुळे सेल्फी स्टिक नक्की सोबत ठेवा. आम्ही ती नेली नव्हती आणि आम्हाला त्याची खूप उणीव भासली. पॉईंट नंबर 4, मुलांची मानसिक तयारी. लहान मुलांना अचानक त्या जड कपड्यांमध्ये आणि थंडीत नेलं की ती घाबरून रडायला लागतात. म्हणून त्यांना आधी स्नो गेमचे फोटोज किंवा पुस्तकं दाखवा. त्याची त्यांना कल्पना द्या. स्नो ॲक्टिव्हिटीज घरामध्ये तुम्ही ट्राय करू शकतात. त्यांना घरचेच गरम कपडे आणि स्वेटर आधी घेतले तर ते जास्त कम्फर्टेबल राहतील. पॉईंट नंबर 5, एक्स्ट्रा केअर. स्लायडिंग करताना मुलांच्या बुटात बर्फ जाणार नाही किंवा तिथे स्नोफॉलही होत असतो. तो जो स्नोफॉल आहे तो तुमच्या कपड्यांच्या आत जाणार नाही किंवा तुमच्या सॉक्समध्ये बुटांमध्ये जाणार नाही, याची नक्की काळजी घ्या. जर सॉक्स ओले झाले तर पाय खूप दुखतात आणि मग एन्जॉय करण्याऐवजी लवकर बाहेर यावं लागतं. लास्ट प्रो टिप्स. चहा प्रेमींसाठी खास. थंडीतून बाहेर आल्यावर गरमागरम चहा हवाच. स्नो किंगडममधील कॅफेमध्ये चहा आणि कॉफी थोडं कॉस्टली आहे, पण एक सिक्रेट सांगते. बाजूलाच असलेल्या ट्रेंड्समध्ये फक्त 5 रुपयांमध्ये मस्त मसाला चहा मिळतो. इन्स्टंट ऊब मिळवण्यासाठी हा बेस्ट बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे. सो ह्या सगळ्या 5 टिप्स आणि ही प्रो टिप तुम्ही नक्की फॉलो करा आणि स्नो किंगडमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. बाय बाय, टेक केअर अँड एन्जॉय युअर समर वॅकेशन.